ना मग तुम्हाला सांगू का, एक आम्ही गाणं आहे, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे मनोज जरंगेचा काळ हो गेला, मनोज जरंगेचा काळ हो गेला, जात प्रमाणपत्र रद्द झाला, जात प्रमाणपत्र रद्द झाला, शिंदे साहेब उदय सामंत, शिंदे साहेब उदय सामंत, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही. काय म्हणतात त्या भाषेला, इकडून तिकडे जाते, इंग्रजीमध्ये पेंडुलम म्हणलं तर बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे हो. ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा. हे मी खास करून वात्र टीका, हे माझा अधिकार आहे, वात्र टीका. आणि संविधानापेक्षा जरंगे मोठा नाही, संविधानापेक्षा कोणीच मोठा नाही. येणाऱ्या मंगळवारी, कॅबिनेट मंगळवारी असते ना, येणाऱ्या मंगळवारी उदय सामंत, तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही म्हणला 100%, 100%, 100% मंगळवारी कॅबिनेट मध्ये मनोज जरंगेनं बावनकुळे साहेब, सन्माननीय समाजाचे पुढारी यांना ज्या प्रकारे मनोज जरंगे व्यक्त केलाय, नीच संबोधण्याचा प्रयत्न केलाय, त्याबाबत कॅबिनेटमध्ये ठराव आला पाहिजे. आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सूचक असले पाहिजे, नाहीतर तुमच्या ब्लड मधलं डीएनए तपासलं जाईल आणि वैचारिक डीएनए, आणि त्याच्यावर मंगळवार नंतर खुली प्रेस घेतली जाईल. आणि ती प्रेस घेताना कोणाला सोडणार नाही, आता कोणाची सुटका नाही आता. हा एकनाथ शिंदे साहेब, काही सुटका नाही आता. बस झालं कल्याणचं बुद्ध विहार, बस झालं नाशिकचे गरिबांचे झोपडे, बस झालं. तुम्हाला सांगतो जरंगेचे टेंडरच्या कॉपीज आहेत. दुसरी गोष्ट मला असं वाटतंय, मनोज जरंगेचा हा राग आहे ना, हा रेती उपशाशी संबंधित सुद्धा आहे. रेतीचा उपसा, मनोज जरंगेला काय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आर्टिफिशियल वाळू बनवण्याचं जे शासनाचं धोरण आहे ते नको आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यातून ना लय हायवे चालतात, लय हायवे चालतात. दुसरी गोष्ट, माझ्याकडे टेंडर आहेत. मी उदय सामंतांना काल मेसेज मध्ये टेंडरचं स्वरूप सांगितलं, टेंडरचं स्वरूप सांगितलं. पण हे सगळं अत्यंत बोलणं आवश्यक आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की मनोज जरंगे ह्या व्यक्तीच्या बाबतीत कॅबिनेटमध्ये निषेधाचा ठराव आला पाहिजे. ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आलंच पाहिजे. ह्याला उद्धव ठाकरेचा गट, याला म्हणजे हे आमच्या भारतीय जनता पक्षाचा गट, किंवा याला काँग्रेसवाल्यांचा गट, किंवा याला राष्ट्रवादीवाल्यांचा गट, हे कोणत्याही पक्षाचं गटातटाच्या राजकारणातून पाहिलं गेलं नाही पाहिजे. आणि म्हणून मनोज जरंगेच्या बाबतीत ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज सुद्धा आलं पाहिजे. त्याला ह्या कारणासाठी शिक्षा ठोठावून त्याला लॉकअप मध्ये, जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, आज मी सार्वजनिकपणे जयश्री पाटील ह्या स्वतः दत्ता रेंगे पाटील सोबत जातील आणि जालन्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये नुसतं जात प्रमाणपत्र रद्द झालेलं नाही, तर ओबीसी संबंधितांना घेऊन पोलीस ठाण्यामध्ये जे जे कोणी प्रेशर करायचा प्रयत्न करत असेल, कारण माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ह्या निवाड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या बाबी अंतर्भूत केल्यात, ज्या बाबी सांगितल्यात, त्याच्या बाहेर जाता येणार नाही. हे जे आरक्षण आहे, हे आरक्षण हे गरिबांसाठी जर म्हणत होता मनोज जरंगे, गरिबाच्या लेकरासाठी, अबे तू गरिबाच्या लेकरासाठी नाही बे, जिल्हा परिषद आणि नगर परिषद